माझं नाव कुणाल भगवान अमृतकर. मी राहणार पारळचा आहे, जळगाव जिल्ह्यामधून. मी सध्या जॉन्सन & जॉन्सनसाठी काम करतो आहे ॲज अ प्रोडक्ट डेव्हलपमेंट इंजिनियर अँड डिझाईन इंजिनियर इन बॉस्टन. तर मी 3rd आणि 4th स्टँडर्डमध्ये असताना युजली क्रिकेट खेळायची लहानपणापासून आवड होती आणि बघायची पण खूप आवड होती. मी कंटिन्यूअस 7-8 आवर्स कंटिन्यू क्रिकेट वॉच करत राहायचो. तर बाबांना लक्षात आलं की हा टी व्हीचा एवढा जवळ का बसतो, 1 फूट म्हणजे इतका जवळ का बसतो हा नेहमी स्कोअर बघण्यासाठी. आणि नाहीतर मला असं व्हायचं की पप्पांना विचारावं लागायचं नाही, तुझं शेजारी बसलाय त्याला सांगावं लागायचं की स्कोअर किती झाला आहे नेहमी. तर पप्पांना असं वाटलं की ठीक आहे, हा असेल काहीतरी, घरात एवढं लक्षात नाही आलं. नंतर मी बुक्स रीड करायला लागलो, अभ्यास करायला लागलो. तर मग असं वाटलं घरच्यांना की हा नेहमीच एकदम जवळ घेऊन बसतो, मग आपण याचे डोळे चेक करून घेऊ. तर मला 4th स्टँडर्डपासूनच नंबर लागलेला. माझा एक कझिन होता, त्याचं पण सर्जरी झाली 12 इयर्स बॅक इकडे. तर त्याने सजेस्ट केलेलं मला की वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल आहे इन महाराष्ट्र आणि इंडियामध्ये. मग जेव्हा डॉक्टरांसोबत भेटलो, डॉक्टर वर्धमानसोबत पहिल्या मीटिंगमध्ये, त्यांनी सांगितलेले की लसिक का नाही करू शकत आणि ICL का बेस्ट आहे. Kunal Amrutkar, our very intelligent, dynamic patient who is from the US, presented to us with a very unique refractive error. We all know that majority of the patients have spherical refractive errors, but he had a very high astigmatism, that means a very high cylindrical numbers. He had close to -5.5 cylindrical numbers in the right eye and close to -4.25 cylinders in the left eye. When we evaluated his case, we could also see that his corneas were very thin. We could see that the corneas were only 462 microns in both the eyes. So we call such patients of having very, very thin corneas not up to the mark patients for LASIK surgeries or any form of laser surgeries such as Smile Silk or Contura. And in all these patients, because we cannot do laser on the cornea, we prefer to do our currently one of the best surgeries called as the EVO ICL procedure. So in EVO ICL, what we do is that we don't touch your cornea, which is extremely thin. Instead of that, there is an internal natural lens in your eye, which sits here. In front of this natural lens, we implant a super thin lens, which is made up of collagen fiber polymer called as Colamber, and this is called as the EVO ICL procedure. So in 5 minutes, we can implant this lens in front of your natural lens, and without removing the corneal tissue, we could actually get rid of such complex numbers in Kunal's eyes. जेव्हा मी एंटर केलं इकडे, रिसेप्शनला भेटलो, त्यांनी सजेस्ट केलं की आपण पहिले नॉर्मल टेस्टिंग्स करून घेऊ टेक्निशियन्स करून, डोळ्यांचा नंबर वगैरे किती आहे. त्यानंतर त्यांनी वॉल्ट वगैरे केला. नेक्स्ट मशीनवरती गेलो. त्यांचे ते सिंक्रोनायझेशन होतं ॲक्च्युअलमध्ये की रिसेप्शन टू टेक्निशियन, 1 टेक्निशियन टू अदर टेक्निशियन, एकदम क्विक होतं. आणि त्यांनी ते पण समजून सांगितलं की हे आपण करतो काय, याच्या मागे आपल्याला कोणते नंबर्स भेटणार आहेत आणि का आपण हे करतोय. आपण वॉल्ट करतोय म्हणजे आपण प्रेशर चेक करतोय की डोळ्यात प्रेशर किती आहे, सगळं नॉर्मल आहे की नाही आहे. त्यामुळे मी ते कम्फर्टेबल होत गेलो. मला सर्जरीबद्दल आयडिया नव्हती आधी की एक्झॅक्ट सर्जरी होते कशी म्हणून. जेव्हा डॉक्टरांनी सजेस्ट केलं ICL सर्जरी आपण प्रेफर करू शकतोय या नंबरसाठी आणि आफ्टर लुकिंग इन टू द टोपोग्राफी, तर मला असं होतं की सर्जरी होते कशी एक्झॅक्ट. तर डॉक्टरांनी मला डेमो दाखवलेला, त्यांच्याकडे डेमो होता की एक्झॅक्ट सर्जरी होते कशी म्हणून. त्यांनी सांगितलं की ही लेन्सेस आहेत, आपण फक्त या पुट करणार आहेत. त्यानंतर त्यांनी मला यूट्यूबचे 2-4 व्हिडिओज दाखवलेले की आपल्याला सर्जरीची ह्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. त्यानंतर अजून कम्फर्टेबल झालं की आपण ही सर्जरी करू शकतो, आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. होतं थोडं भीती स्टार्टिंगला, नर्वसनेस खूप होता. बट जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि बोललो सरांसोबत, त्यानंतर कन्सल्ट रूममध्ये गेलो, त्यांच्यासोबत बोललो आणि पेशंटसोबत पण बोलायला भेटलं लाईव्हली, त्यानंतर मग त्या सगळ्या दूर झाल्या. We have been doing ICLs in India for almost 20 years ago from today. We have done so far many thousands of such ICL surgeries, and ICLs are a great tool for patients like this, where patients are called as LASIK rejects. They cannot undergo LASIK because of having very, very thin corneas, or even patients who are having super high numbers, more than -8 diopters. These surgeries are currently the procedures of choice. These surgeries also have certain advantages over laser surgeries, such as this does not require thinning of cornea, this does not induce dryness in the eye, and these are potentially reversible procedures because we have not changed the integrity of your eye in any manner, so therefore considered to be one of the safest surgeries around the world as of today. Kunal's case was unique because of very high cylinders, and treatment of such high cylinders with ICL has also been done in very few patients around the world, and we are happy that we could do it very successfully in his eyes. जेव्हा सर्जरीला जाणार होतो, माझ्या आधी 3-4 पेशंट होते आणि त्यांची झालेली होती सर्जरी. त्यांचे पप्पा सहज असे गप्पा मारत होते की तुम्ही आहात कुठले म्हणून. त्यातले 2 मुली होत्या ॲक्च्युली, त्या न्यूयॉर्कच्या होत्या आणि अजून 2 जर्मनीचे मुलं होते. तर त्यांच्या सर्जरी झाल्या होत्या. मग ते सांगत होते की ते सर्जरी करत असता पण गप्पा मारतात की तुमचं
प्रोफेशन काय आहे, तुम्हाला कसं वाटतंय आणि प्रत्येक गोष्टीची माहिती देणं की आपण हे करतो काय, आता हे लिक्विड आपण काय टाकतोय, ही सलाईन आपण का टाकतोय, काय रिझन आहे त्याच्यामागे, त्याच्याने काय होणार आहे. तर सर्जरी स्टार्ट होण्याआधी 1 hour बिफोर त्यांनी 3 to 4 times मला ड्रॉप्स टाकलेले डायलेट होण्यासाठी माझे डोळे. ते डायलेट झाल्यानंतर मी सर्जरी रूममध्ये गेलो. रूममध्ये जाण्याच्या आधी मला त्यांनी पूर्ण कॉस्ट्यूम दिलेले, ते चेंज करून आम्ही मध्ये गेलो, टेबलावरती झोपलो वगैरे. त्यानंतर डॉक्टरांनी मला ॲनेस्थेसिया दिला. त्या ॲनेस्थेसिया दिल्यानंतर मग सर्जरी स्टार्ट झाली आणि डॉक्टरांनी मला विचारलं की मी करतो काय नाही वगैरे. जेव्हा मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो ते म्हटले की तू फक्त 5 minute रेस्ट घे, सर्जरी झाली आहे. मी शॉक झालो की 7 to 8 minutesमध्ये माझी सर्जरी झाली पण आहे असं. सर्जरी झाल्यानंतर मी 1 तास ऑलमोस्ट बसलेलो आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की आपण वॉल्ट करणार आहे, तुझ्या ज्या डोळ्याची सर्जरी झाली आहे. सर्जरी झाल्यानंतर त्यांनी 1 तास बसल्यानंतर माझं वॉल्ट घेतला, सगळं सांगितलं की सगळं नॉर्मल आहे, पट्टी वगैरे काढली आणि हा फक्त गॉगल दिला मला यूज करायला की जेणेकरून फक्त डस्ट वगैरे त्यानंतर जोरात हवा वगैरे आली तर ती गेली नाही पाहिजे. मी असं कॉम्प्लिकेशन्स काही फील केले नाही या सर्जरीमध्ये. मी आलो आहे तेव्हापासून सगळं नॉलेज मला भेटलं आहे ह्या सर्जरी रिलेटेड. इथून सायंकाळी घरी गेलेलो, त्यानंतर त्या दिवशी जेवण वगैरे करून मस्त झोपलो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठलो मी पहाटे 6-7 वाजता, त्यानंतर असं रिअलाईज झालं की माझ्या डोळ्यामधून मला आता विदाऊट स्पेक्स पण काही गोष्टी दिसत आहेत की त्या मी कधी एक्सपिरियन्स केल्या नाही मागच्या 20 yearsमध्ये ऑलमोस्ट. एक लांबपर्यंत एक कॅलेंडर टांगलेलं होतं आणि मी ते ट्राय करत होतो वाचण्याचं आणि मला समहाऊ ते वाचता येत होतं, इवन दो माझे आईज ब्लरी होते. तर मेजर डिफरन्स जो मी फील करतो आहे करंटली असं आहे की मला लाईव्हली फील होतं आहे. आधी असं व्हायचं स्पेक्समुळे की असं वाटायचं की काहीतरी बॉदरेशन आहे डोक्यावरती, असं चेहऱ्यावरती काहीतरी बॉदरेशन आहे माझं, आणि ते आता फील नाही होते. आता असं होतं की मी फ्री आहे एकदम, मी आता कोणतीही गोष्ट करू शकतो आहे फ्रीली. मला प्रत्येक वेळेस चष्मा यूज करायचा आहे, काही वाचण्यासाठी चष्मा यूज करायचा आहे, काही काम करण्यासाठी. आता असं आहे की उठलो आणि ते काम करायला लागलं तर मी आता एकदम फ्री झालो आहे, त्या मी गोष्टी कम्फर्टेबली करू शकतो आहे.